जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या परीक्षा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे, तर या परीक्षांचे परीक्षा वेळापत्रक जाहीर करून देण्यात आलेले आहे. तर आज दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एस-वाय आणि टी-वाय बी-कॉम, बी-बी-ए, बी-बी-ए-आय-बी, बी-बी-ए-सी-ए यांचे 2013-2019 क्रेडिट पॅटर्नचे रेग्युलर आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा वेळापत्रक जाहीर करून दिले. त्याचबरोबर एम-कॉम पार्ट फर्स्ट आणि सेकंड 2013, 2019 आणि 2023-24 पॅटर्न म्हणजे एन-ई-पी पॅटर्नचे पण वेळापत्रक जाहीर करून देण्यात आलेले आहे. तसेच इंजिनिअरिंग फॅकल्टीमधल्या थर्ड इयर म्हणजेच टी-ई 2019 क्रेडिट पॅटर्नचे पण परीक्षा वेळापत्रक जाहीर करून देण्यात आलेले आहे. तर या परीक्षा वेळापत्रकाबाबत आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत की कोणत्या वर्गाची कधी परीक्षा चालू होणार आहे त्याबाबत माहिती घेणार आहोत. बाकीच्या अभ्यासक्रमाचे म्हणजे बी-ए, बी-कॉम बी-ए आणि बी-एस-सी, बी-सी-एस, अन्य सायन्स फॅकल्टीचे आणि आर्ट्स फॅकल्टीचे जे काही परीक्षा वेळापत्रक आहे ते येत्या 1 ते 2 दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने जाहीर करून देण्यात येतील. एम-ए आणि एम-एस-सी ऑल प्रोग्राम जे काही आहे त्यांचे देखील टाइम टेबल याच आठवड्यात 10 तारखेच्या आत किंवा 12 तारखेच्या आत आपल्याला पब्लिश करून देण्यात येतील. आपण देखील विद्यापीठाच्या वेबसाईटवर वेळोवेळी व्हिजिट करा आणि त्या ठिकाणातून तुम्ही काय करू शकता, परीक्षेचं वेळापत्रक पाहू शकता. जे जे परीक्षेचे वेळापत्रक येतील ते आपल्या टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलला आपण शेअर करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की जे विद्यार्थी पी-आर-एन ब्लॉकच्या संदर्भात आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अद्याप परीक्षा फॉर्म चालू झालेले नाही. त्यांचे सेपरेट परिपत्रक येईल. त्या परिपत्रकानुसार त्यांचे फॉर्म भरले जातील आणि त्यांची सेपरेट परीक्षा विद्यापीठ कंडक्ट करणार आहे. अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागांना तुम्ही भेटू शकता. तर आता आपण जाणून घेऊया की कोणकोणते टाइम टेबल जाहीर करण्यात आले. तर यामध्ये बघा की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर जिथे टाइम टेबल पब्लिश केले जातात त्या ठिकाणातून तुम्ही कॉमर्स अँड मॅनेजमेंट सेक्शनला क्लिक केल्यानंतर इथे कॉमर्स सेक्शन येईल. तिथे बघा एस-वाय बी-बी-ए, टी-वाय बी-बी-ए सुरुवातीला दाखवलेले आहे. तर एस-वाय बी-बी-एचे जे काही पेपर आहे ते 4 डिसेंबर 2025 पासून सेमिस्टर 3 आणि 4 चे परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे. म्हणजे थोडक्यात गृहीत धरा की जे विद्यार्थी बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-ए-सी-ए या वर्गाचे आहे एस-वायचे, तर त्यांच्या सर्वांच्या जे काही परीक्षा आहे या शक्यतो तरी 4/12च्या पुढे चालू होणार आहे. किती तारीख? 4/12च्या पुढे. आणि जे विद्यार्थी टी-वायचे आहे, जे विद्यार्थी जसं टी-वाय बी-बी-एचा जर का पहिला पेपर पाहिला, तो जवळ-जवळ 27 तारखेला आहे. 27 नोव्हेंबर. ओके. 27 नोव्हेंबर पासून टी-वायचे 4th सेम आणि 3rd सेम चालू होणार. सॉरी 6th सेम आणि 5th सेम चालू होणार आहे. याच्यामध्ये कोणते पेपर सकाळी, कोणते पेपर दुपारी हे काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही बघा. हे वेळापत्रक रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग अशा दोन्हीही विद्यार्थ्यांच्या संदर्भात आहे. आता टी-वाय बी-कॉमचा जर का आपण विचार केला, तर टी-वाय बी-कॉमचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचा 5व्या सेमिस्टरचा जो काही पेपर आहे तो 22/11 पासून स्टार्ट होत आहे. 5व्या सेमिस्टरचे पेपर दुपारच्या सत्रात 2 ते 4:30 या वेळेत होतील. तर 6व्या सेमिस्टरचे म्हणजे बॅकलॉग जे काही विद्यार्थी आहे त्यांचे पेपर 22/11 पासून सकाळच्या शिफ्टमध्ये 10 ते 12:30 या वेळेमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आणि इथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एक महत्त्वाची नोट्स दिलेली आहे. जसं की तुम्ही बी-बी-ए किंवा बी-बी-ए-सी-ए किंवा बी-बी-ए-आय-बीचं जर का तुम्ही टाइम टेबल जर का बघितलं, तर या ठिकाणी खालती तुम्हाला नोट दिलेली आहे की जे विद्यार्थी 2013च्या बॅकलॉग परीक्षेला अपिअर होते ते विद्यार्थी 2019च्या इक्विव्हॅलन्सनुसार परीक्षा पेपर देणार आहेत. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला टाइम टेबल सांगितलेलं आहे. एम-कॉमच्या रिलेटेड जे काही विद्यार्थी आहे, एम-कॉम पार्ट फर्स्ट 23 पॅटर्नचे विद्यार्थी त्यांच्या परीक्षा फर्स्ट सेम आणि सेकंड सेमच्या ह्या 11 डिसेंबर 2025 पासून स्टार्ट होणार आहे. सेमिस्टर फर्स्टच्या परीक्षा सकाळच्या शिफ्टमध्ये, तर सेमिस्टर सेकंडच्या परीक्षा दुपारच्या शिफ्टमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तर जे विद्यार्थी एम-कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 3 मध्ये आहे, तर त्यांच्या परीक्षा लवकर म्हणजेच 4 डिसेंबर 2025 पासून स्टार्ट केल्या जातील. सेमिस्टर 3च्या पेपर सकाळच्या शिफ्टमध्ये 10 ते 11 मध्ये 10 ते 1 मध्ये होतील. तर 4th सेमिस्टरचे पेपर दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये कंडक्ट केले जाणार आहे. ओके. तर इथे या सर्व पद्धतीचं टाइम टेबल दिलेलं आहे. आपण सविस्तर टाइम टेबलसाठी सेपरेट व्हिडिओ आपण बनवणारच आहोत. तर इथे वेळापत्रक दिलेले आहे. काइंडली नोट करा. जे विद्यार्थी
एफ-वाय आणि एस-वाय ॲज पर एन-ई-पी पॅटर्नचे बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस किंवा अन्य फॅकल्टीचे असतील. बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-ए सी-ए किंवा बी-सी-ए सायन्स, बी-सी-ए कॉमर्स यांचे असणार आहे. तर यांच्या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नाही. त्यामध्ये जे विद्यार्थी ए-आय-सी-टी-ईचे फर्स्ट इयरचे म्हणजे बी-बी-ए, बी-बी-एम, बी-सी-ए, बी-सी-ए कॉमर्स, बी-सी-ए सायन्स, बी-बी-ए सी-ए या वर्गाचे फर्स्ट इयरचे विद्यार्थी असतील तर यांच्या परीक्षा जानेवारी महिन्यामध्ये कंडक्ट केल्या जाणार आहे. तर सेकंड इयरचे जे काही विद्यार्थी असणार आहे ए-आय-सी-टी-ईचे ॲज वेल ॲज बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-ए सी-ए, बी-कॉम इन बी-ए, बी-कॉम इन बी-एम, बी-कॉम इन सी-ए या सर्व विद्यार्थ्यांचं परीक्षाचं टाईम टेबल हे सेपरेट जाहीर होईल. लवकरच ते वेळापत्रक आल्यानंतर आपल्याला टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून पाठवले जाईल. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून परीक्षेसंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला भेटणार आहेत. एक परीक्षा मूल्यमापनाच्या रिलेटेड पण एक तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगतो, की अगोदर जो काही 30-70चा पॅटर्न होता, तो आता 40-60चा करण्यात आलेला आहे आणि जे विद्यार्थी सायन्स फॅकल्टीचे आहेत, त्यांचा अगोदर 15-35चा पॅटर्न होता, तो आता 20-30 मध्ये करण्यात आलेला आहे. फक्त जे विद्यार्थी 19 पॅटर्नचे आहे त्यांना ॲज इट इज पूर्वीचा पॅटर्न म्हणजे सायन्स फॅकल्टीला 15-35चा पॅटर्न ॲज इट इज कंटिन्यू राहील. बी-एचे किंवा बी-कॉमचे विद्यार्थी ज्यांना 20-80चा पॅटर्न आहे तो ॲज इट इज राहील किंवा काही विषयांना त्यांना सॉरी 30-70चा पॅटर्न त्यांना राहील. ज्या विषयांना प्रॅक्टिकल आहे त्या विषयांचा 20 मार्क त्यांना प्रॅक्टिकलला, 30 मार्क इंटरनलला आणि विद्यापीठाची परीक्षा 50 मार्काला ॲज इट इज होणार आहे. परीक्षेच्या पॅटर्नबाबत जो काही बदल करण्यात आलेला आहे इव्हॅल्युएशनच्या बाबतीत, त्या बाबतीत सेपरेट परिपत्रक येईल किंवा त्या बाबतीतली माहिती आल्यानंतर आपणापर्यंत पोहोच करण्यात येईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पद्धतीने वेगवेगळे बदल जे काही पुणे विद्यापीठ करत आहे, तर त्या बदलाला तुम्ही सामोरं जा. त्याकरता आपल्या YouTube चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला सहभागी व्हा. आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच तुमच्या पुणे विद्यापीठाच्या पूर्ण ॲडमिशनपासून तर तुमच्या कन्व्होकेशन सेरेमनीपर्यंतचे सर्व उपक्रमाची माहिती आपल्या YouTube आणि टेलिग्राम चॅनलमार्फत आपण देत असतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.